सूत्र 226. स्वातंत्र्यात सुखमाप्नोति स्वातंत्र्यात लभते परम स्वातंत्र्यात निर्वृत्तिं गच्छेत स्वातंत्र्यात परमं पदम. धैर्यशील पुरुष स्वतंत्रतेमुळे सुख प्राप्त करतो, स्वतंत्रतेमुळे श्रेष्ठ तत्व प्राप्त करतो, स्वतंत्रतेमुळे नेहमी सुखात जगतो आणि स्वतंत्रतेमुळे श्रेष्ठपदी विराजमान होतो. नाथ सांगतात, शारीरिक स्वातंत्र्यापेक्षा मानसिक स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचं होय. सामान्य माणूस अज्ञानापायी मानसिक स्वातंत्र्यच गमावून बसतो. तो त्याच्या मनाच्या अधीन होऊन जातो. त्याचं सुख दुःख, हर्ष खेद, हवं नको, योग्य अयोग्य, आसक्ती निरासक्ती हे सगळं काही त्या मनावर अवलंबून असतं. मनच या सगळ्याचा निर्णय घेत असतं. हे मनाचे भावबंधन त्याला पार जखडून टाकतं आणि तसंच ठेवतं. कर्मातील आसक्ती हे तर फार मोठं बंधन. आसक्ती आणि अहंकाराच्या कारावासात अज्ञानी माणूस तर आयुष्य घालवतो. अनेकांना तर आपण हा कारावास भोगत आहोत याची कल्पना जाणीव नसते, त्यामुळे त्याचं दुःखही नसतं. आत्मज्ञानी मात्र हे बंधनाचं, ह्या कारावासाचं महत्त्व जाणतो. महत्त्व ह्या अर्थानं की ह्या कारावासातून आपल्याला मुक्त स्वतंत्र व्हायचं आहे ह्याची त्याला जाणीव असते. स्व म्हणजे आत्मतत्व, परमचैतन्य, ते तर आपल्यापाशीच आहे. ते कुठेच शोधायला जायला नको. मुद्दाम अन्य भावना साधनांच्या बंधनात अडकायला नको. आसक्ती आणि अहंकाराच्या जोखडातून मोकळे झालो की खऱ्या अर्थानं आणि सर्वार्थानं मुक्त स्वतंत्र होऊ ह्याचं त्याला ज्ञान होतं. हेच आत्मभान म्हणजेच आत्मज्ञान. तेच माणसाला भावबंधनापासून मुक्त करतं. असा मुक्त माणूसच स्वातंत्र्याची अनुभूती घेऊन परम आनंदाला प्राप्त होतो. विकार, अहंकार आणि वासना, आसक्ती यांच्यापासून मुक्ती हीच खरी मुक्ती. हेच खरं स्वातंत्र्य. तेच माणसाला परमपदी पोहोचण्याचा परम आनंद देतं. ह्या मुक्तानंदापुढे बंधनातील सुखांची काय पत्रास? सूर्यापुढे पणत्यांच्या उजेडांचं काय महत्त्व? विचार करा. आत्मज्ञानी धैर्यानं विकार, वासना, आसक्ती आणि अहंकार यांच्या बंधनातून मुक्त होतो आणि परम आत्मपदाला, परम आनंदाला प्राप्त होतो. हे खरं स्वातंत्र्य, ही खरी स्वतंत्रता, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत. हा निकष लावून आपण स्वतंत्र आहोत की पारतंत्र्यात आहोत याचा परखडपणे विचार करा. विचार तर आणि विचार तरी करायला लागा, म्हणजे स्वतंत्र होण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडेल. म्हणजे आणि तरच पुढील वाटचाल सुरू होईल.